मी अरुण घोडके शिवचिंतन सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्मलेले वारा पाऊस यांचा गुरु झाला. मातीशी नाते तलवारीशी मैत्री असे हे मावळे स्वराज्याचे खरेखुरे शिल्पकार होते. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते सत्यामध्ये उतरले, ते केवळ निष्ठावान मावळ्यांच्यामुळेच. राजा आणि मावळे यांचे नाते सत्तेचे नव्हते, तर ते श्रद्धेचे होते. महाराजांच्या शब्दाखातर मावळे अक्षरशः भरल्या संसारातून उठून रणांगणात मृत्यूला हसत हसत सामोरे जात होते. स्वराज्यासाठी, आपल्या राजासाठी प्राण अर्पण करायला ते मागे पुढे पाहत नसत. मावळे फक्त रणांगणावरच नव्हे, ते गडकिल्ल्यांच्या दगडामध्ये, रयतेच्या मनात आणि स्वराज्याच्या श्वासात होते. गुप्तहेर म्हणून सावलीसारखे फिरले, दूत बनून वाऱ्याशी शर्यत केली आणि रयतेच्या घरात स्वराज्याची ज्योत त्यांनीच खऱ्या अर्थाने प्रज्वलित केली. मावळ्यांनी स्वराज्याला बळ दिले, प्राण दिले, सर्वस्व दिले. म्हणूनच शिवचरित्र केवळ राजांचे न राहता एका युगाचे गीत बनले. मावळ्याशिवाय शिवचरित्र अपूर्ण आहे. आजही मावळ्यांचे जीवन, निष्ठा, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा साऱ्या समाजाला देते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.